जळगाव जामोद शहरात चोरांचा धुमाकूळ, 2 घरांचे कुलूप तोडून 65,000चा ऐवज लंपास। जळगाव जामोद शहरात मागील काही दिवसापासून चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून चोरट्यांनी आता भर वस्तीत घरफोड्या करण्यास सुरुवात केली आहे। द्वारकानगर आणि पाटील नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी 2 बंद घराची कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 65,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार द्वारकानगर येथील रहिवासी आणि पेशाने शिक्षक असलेले सुनील प्रभाकर हागे वय वर्ष 36 यांच्या घरी चोरट्यांनी संधी साधली व 16 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून ते 17 एप्रिलच्या पहाटे 5:30 वाजेदरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। कपाटातील सोन्याची चेन, कानातील टापसे, चांदीचा शिक्का आणि 7,000 रुपये रोख असा ऐवज चोरून नेला। त्याचप्रमाणे जवळच असलेल्या पाटील नगर भागातील भूषण महाले यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लहान मुलीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या। घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी सुनील हागे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध BNS कलम 305, 331(3), 331(4) अन्वये गुन्हा 268/2026 दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर आणि अयूब शेख हे करत आहेत। जळगाव जामोद तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। चोरट्यांनी आता थेट रहिवासी वस्त्यांमध्ये लक्ष केल्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट आहे। रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त अधिक कडक करावी आणि चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जळगाव जामोदवासीय करत आहेत।